अजून तास लागला नाही आपल्या माईकची सेटिंग. लोकांनी विचारलं की रामकृष्ण परमहंस इथं कुठे राहतात. परमहंस हे आडनाव नाही, परमहंस हे भावविश्व आहे, साधनेतली अवस्थेचं नाव आहे. परमहंस आडनाव नाहीये. निरंजन आडनाव नाहीये, नाव नाहीये. स्वामी नाव नाही, आडनाव नाही. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. परमहंस कुठे राहतात विचारलं. लोकांनी म्हणलं आम्हाला माहित नाही बा, कोण परमहंस आम्ही ओळखत नाही. बघा विसंगती कशी आहे. जवळच आहे, ओळखायला देखील अक्कल लागते, बुद्धी लागते. जवळच आहे सगळं, तुझं आहे तुझं पाशी, सगळं जवळ होतं. गावातल्या लोकांना काय संबंध, काही वत्सा लागी पाना क्षीरपान सर्वजना. लोकांनी म्हणलो तुम्ही कोणाला भेटायला आलात? परमहंसांना. कोण परमहंस? कुठून आलात? ते म्हणले युरोपवरून आलोय, कोणी या देशावरून, कोणी त्या देशावरून. गावातले लोक म्हणले आपल्या गावात कोण आहे बाबा असा की ज्याला बाहेरनं लोक भेटायला आले आणि आपल्यालाच माहित. गावात असताना संतांना मांड भाजायला कापर मिळालं नाही, बरोबर आहे, कापर दिलं नाही. आता प्रचंड मोठी जत्रा आहे, लोक म्हणले तोंड बघू नका त्यांचे. जिवंत असेपर्यंत तोंड पाहिले का? अरे पैठणच्या ब्रह्मवृंदाकडे जावं लागलं सगळ्यांना, चौघांना. अहो शुद्धीपत्र द्या, हो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. ही कसली विसंगती आहे. कोण गेलं, कोणा पुढे गेलं? ते कोण होते पैठण मधले लोक की ज्यांच्या पुढे प्रत्यक्ष निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना, सोपान देवांना आणि मुक्ताईला जावं लागलं. माणूस म्हणून जगायचा अधिकार द्या हो. आई वडिलांना आत्महत्या करावी लागली की आपल्या माघारी निदान संन्यासाची लेकरं म्हणून अवहेलना करण्याऐवजी परदेशी लेकरं म्हणून तरी समाजाला दयान येईल असं वाटलं. पण समाज दयाळू नाहीये, लक्षात. जिवंत असेपर्यंत कुठल्याही संताला कधीही एक क्षण देखील सुख प्राप्त झालं नाही. तरी देखील एवढा त्रास होऊन देखील दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लावो. ज्ञानदेवांनी म्हणलं देवा तुमचं आमचं नातं खूप चांगलं आहे हो, तुमची विशेष कृपा आहे आमच्यावर. पण आम्हाला लोकांनी खूप त्रास दिलाय म्हणून तुम्हाला लोकांचा राग येईल बरं. कारण आम्ही तुमची लाडकी लेकरं आहोत. पण आम्हाला मांड भाज्या खापर नाही दिलं, लोकांनी आम्हाला स्वीकारलं नाही, धिक्कारलं, हकलून दिलं, भिक्षा दिली नाही. एवढा त्रास आम्हाला झाला म्हणून तुम्ही लोकांवर रागवू नका बरं, ती माझीच आहे. जो जे वांछील तो ते लावो. गेल्यानंतर पूजा होते या देशात, आहे तोपर्यंत असो. लोक म्हणले परमहंसांना आम्ही ओळखत नाही. मग लोकांनी म्हणलं हो ती दाढी आहे, असं आहे तसं आहे, साधा भोळा माणूस. हा लोक म्हणले ते माणूस आहे पण तू गुरु आहे की? हो तू गुरु आहे, विवेकानंदांचे गुरु आहेत. राहते बघा तिकडे जावा, त्या मठात एक बारीक घर आहे, लोक त्याला मठ म्हणतात, कारण ग्रस्ती होते, लग्न झालं होतं त्यांचं परमहंसांचं. पण ते घरात राहतात बाबा ते, पण येड्यावणी करते होते.
आणि त्याला तुम्ही ज्ञानी कसं काय म्हणता? ते तर येडा आहे की, गाव त्याला येडा म्हणताय. संतांचा वेडेपणा ज्या माणसाला कळतो तो माणूस जगात सगळ्यात विद्वान असतो. शिवाय लोकांनी नमस्कार केला. लोकांना पण वाटलं एवढे मोठे विवेकानंद विद्वान आहेत, जगमान्य आहेत, आणि गुरु एवढे साधे भोळे. नमस्कार केला, बसले, काही बोलले नाही. परमहंसांना काय विचारावं हा प्रश्न पडला त्यांच्या भावावस्थेकडे बघून. लोक म्हटले शिष्य विद्वान आहे पण गुरु काही विद्वान दिसत नाही. पण नेमकं विद्वानाची व्याख्या काय, पांडित्याची व्याख्या काय? प्रचंड संस्कृतचे श्लोक पाठ आहेत, विद्वान आहे का? मग पंडित म्हणावं कोणाला? थोड्या वेळाने लोकांनी म्हटलं चला थोडं बाहेर फेरफटका मारून येऊ. परमहंसांना घेऊन गेले एका नदीच्या किनारी, म्हणजे गंगेच्या किनारी. सोबत शिष्य होते, माणसं सगळी परदेशातनं आलेली. प्रत्येकाला प्रश्न पडला की हे विद्वान कसं काय घडले? काहींना वेद पाठ आहेत, पुराण पाठ आहेत, उपनिषद पाठ आहेत, कुठली सूत्र काय नेमकं? माणूस तर साधा भोळा आहे आणि विवेकानंदांनी यांना गुरु कसं काय मानलं बाबा? गंगेच्या किनाऱ्यावर चालत 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 असताना नौका विहार करावं वाटलं परमहंसांना. परमहंस नौकेत बसले, नावेत बसले, सोबत हे परदेशातले लोक पण बसले. पहिलं तीरावर नाव निघाली. मी सांगतोय विद्वत्तेचं लक्षण काय? हुशार कोणाला म्हणावं, विद्वान कोणाला म्हणावं, किंवा गुरु कोणाला म्हणावं? वरला रंग बघून नाही, काय भुललासी वरली या रंगा नाही. नावेत बसून पहिल्या तीरावर नाव निघाली. एकदम मध्यावरती आली नाव नदीच्या. सूर्यास्त होत होता आणि सुंदर दृश्य होतं निसर्गाचं. डोळे भरून परमहंस निसर्गाकडे बघत होते. परदेशातनं आलेली माणसं एकमेकाकडे बघत होती. त्यांना वाटत होतं आपला हेलपाटा व्यर्थ गेला गडे. आपण काही ज्ञान प्राप्त झालं नाही आपल्याला या माणसाकडनं. उलट शिष्याच ऐकत बसला असतं तर बरं झालं असतं, पण याच्यात ज्ञानच नाही. थोड्या वेळाने क्षणार्धात परमहंस असं सगळीकडे बघत बघत असताना अचानक परमहंस ओरडायला लागले. अचानक चिरकायला लागले, मला मारू नका, मला मारू नका, मला मारू नका, खूप त्रास होतोय, लागतंय, मला मारू नका. सोबतचे लोक म्हटले खरंच येडा आहे बघा, गावातले लोक बी येडा आहे म्हणला. कोण मारतय? आम्ही तर इथंच बसलोय, तुम्ही का ओरडताय? तरी परमहंस ओरडायला लागले, मला मारू नका, मला मारू नका, खूप त्रास होतोय. गडबडा लोळायला लागले नावेतच. लोकांनी म्हटलं स्वामी तुम्हाला आम्ही कोणीच मारत नाही हो, तुम्ही का ओरडताय, का रडताय, का लोळताय, एवढा त्रास कशासाठी? तेवढ्यात परमहंसाने म्हणलं मला मारतेत, मला मारतेत. लोकांनी म्हणलं तुम्हाला कोण मारते? बघा बघा त्या पलीकडच्या किनाऱ्यावर बघा, मला मारतायत, मला मारतायत. ते दृश्य होतं. 4-5 माणसं मिळून दुसऱ्याच कोणाला मारत होते, पण त्रास परमहंसांना होत होता. मार ती माणसं खात होता, पण वळ ह्याच्या अंगावर उठत होती. म्हणजे सामान्य जीवाबरोबर जो चिद्रूप आहे, सामान्य माणसाशी जो एकरूप आहे, समाजाच्या वेदना ज्याला स्वतःच्या वाटतात, थोडक्यात ज्याच्याकडे समदृष्टी आहे तोच पंडित आहे, तोच विद्वान आहे. शिवार गुरु तत्व आहे, विचार आहे. तर मग गुरुचा प्रसाद लाह्या, चुरमुरे, मुरमुरे, पेढा, बर्फी होऊ शकत नाही. तसलं किती बी खाल्ल्यावर क्रांती होऊ शकत. भयान पोतेच्या पोते लाया लोक खाऊन टाकले प्रसाद म्हणून, पण परिवर्तन झालं नाही. गुरु जर विचार असेल, गुरु जर तत्व असेल,
तर गुरुचा प्रसाद देखील गुरूंनी केलेला उपदेश आहे. खर तर प्रसाद गुरूंचा तोंडानं खायचा नसतो, कानानं खायचा असतो, मनानं पचवायचा असतो. लोक प्रसाद तोंडानं खातात, कानानं प्रसाद खा म्हटले संतांनी. कानी ठेवून या मन काने ठेवानी